मी मनोज कुमार सस्ते. मी मागील 25 दिवसापासून आयुष डी ॲडिक्शन सेंटरमध्ये उपचार घेत आहे. सुरुवातीला इथं आल्यानंतर माझं मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य आणि आत्ता 25 दिवसानंतर इथले उपचार घेतल्यानंतरची माझे मानसिक झालेली इम्प्रूव्हमेंट आणि शारीरिक झालेली इम्प्रूव्हमेंट याच्याबद्दल मी पूर्णपणे समाधानी आहे. इथं आल्यानंतर इथं फक्त मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यतिरिक्त मानसिक आरोग्य आपलं किंवा आपले विचार कसे इम्प्रूव्ह व्हावे, विचारामध्ये बदल व्हावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे सेशन रोज तीन सत्रामध्ये सेशन घेतले जातात. याच्यामुळं आपले विचार आणि व्यसनापासून आपण सदैव कसं दूर राहावं याच्याबद्दल इथले काउन्सिलर मोलाचं मार्गदर्शन करतात आणि याचा मला पूर्ण अनुभव या मागील 25 दिवसापासून आलेला आहे. तसंच इथं जो मेडिकल स्टाफ आहे तो मेडिकल स्टाफ आपल्याला जो औषधोपचार केला जातो याचा सातत्यानं पाठपुरावा करतात. रोज ठरलेल्या वेळामध्ये मेडिसिन्स प्रत्येक पेशंटला देऊन त्यांचं शारीरिक आरोग्य कसं इम्प्रूव्ह व्हावं यासाठी ते वारंवार फॉलोअप घेतात. याचा मला पूर्णपणे फायदा झालेला आहे. तसंच इथलं जेवण किंवा कॅन्टीनची सुविधा ही सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. त्यामध्ये सकाळी वेळच्या वेळी मिळणारा नाश्ता असो किंवा दुपारचे जेवण असो किंवा संध्याकाळचे जेवण असो त्याच्यामध्ये आपलं एक संतुलित आहार आणि आपल्या शारीरिक डेव्हलपमेंट कशी व्हावी या पद्धतीने इथली कॅन्टीन व्यवस्थापन अतिशय मोलाचं काम बजावत आहे. त्यामुळं मी पूर्णपणे आयुष डी ॲडिक्शन सेंटरमध्ये येऊन जे उपचार घेतले त्याबद्दल मी पूर्णपणे समाधानी आहे. आणि इथून माझं कोर्स पूर्ण झाल्यानंतर इथं दिलेले पूर्ण आम्हाला सेशनमध्ये दिलेले संदेश किंवा इथं आपली मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य या संदर्भात दिलेल्या टिप्स मी इथून बाहेर पडल्यानंतर याचा सातत्यानं फॉलोअप करेल आणि हे तो व्यसनापासून कसं दूर राहायचं यासाठी मी पूर्णपणे निर्धार करूनच मी इथून बाहेर पडणार आहे. त्याबद्दल आणि इथल्या पूर्ण व्यवस्थापन आणि इथून मिळालेल्या मार्गदर्शनाचा मी आयुष इन्स्टिट्यूटचा पूर्णपणे समाधानी आहे. आणि यांनी एवढं मोलाचं मार्गदर्शन करून माझ्या जीवनामध्ये इतका मोठा बदल केला त्याबद्दल मी आयुष इन्स्टिट्यूट डी ॲडिक्शन सेंटरचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि इथून पुढं बाहेर केल्यानंतर मी यांनी दिलेले टिप्स आणि रूल्स याचा मी फॉलोअप करून मी कायमस्वरूपी व्यसनमुक्त राहील आणि इतरांना पण व्यसनापासून दूर राहण्यासाठी मी मोलाचं मार्गदर्शन करेन. धन्यवाद.